नाशिक शहरातील वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी केलेल्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार परमेश्वर दराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी गीतराम रणपिसे राहणार वडाळा इंदिरानगर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता नाशिक शहर पोलीस आयुक्त हद्दीत इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील 4 गुन्हे, अंबड पोलीस स्टेशनकडील 3 गुन्हे, उपनगर पोलीस स्टेशनकडील 2 गुन्हे व पंचवटी पोलीस स्टेशनकडे 1 गुन्हा तसेच मसूर पोलीस स्टेशनमधील 1 गुन्हा असे 11 गुन्हे उघडकीस आणण्यात आले। यामध्ये एकूण 125 ग्राम सोने, 1 ज्युपिटर मोपेड असा एकूण 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आम्ही प्रॉपर्टीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो। गुन्हे शाखेचे पोलीस नाईक दराडे यांना गोपनीय बातमी मिळाली, त्याप्रमाणे आम्ही आरोपी गीताराम रणपिसे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आयुक्तालयातील पंचवटी, मसरूळ, इंदिरानगर, अंबड आणि उपनगर या पोलीस स्टेशनचे एकूण 11 गुन्हे उघडकीस केलेले आहेत। अजून त्याच्याकडून गुन्हे निघण्याची शक्यता आहे, आम्ही प्रयत्न करीत आहोत। नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट 2 यांनी गेल्या 3-4 वर्षापासून होत असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील एक आरोपी गीताराम रणपिसे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं जवळपास 11 गुन्हे निष्पन्न केलेले आहेत। त्यामध्ये इंदिरानगर, अंबड, उपनगर, मसरूळ, पंचवटी या पोलीस स्टेशनचे ते गुन्हे आहेत। यामध्ये एक मोपेड गाडी आणि जवळपास 125 ग्रॅमचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। तर ही कामगिरी मुख्यतः येथील PSI पाडवी आणि अंमलदार दराडे यांनी केलेली आहे आणि त्याबरोबर त्यांना मदत इतर अंमलदार, त्यावर सुपरविजन प्रभारी अधिकारी शिंदे, त्याचबरोबर ACP कोल्हे यांनी यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे। याबाबतची सविस्तर माहिती संबंधित अंमलदार व अधिकारी देतील। नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये 3 ते 4 वर्षापासून सदरचा आरोपी हा सिंगल चेन स्नॅचिंग करत होता मोपेड बाईकवर, आणि तशी आम्हाला गोपनीय बातमी प्राप्त झाल्याने आम्ही सदर आरोपीस ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी नाशिक शहरामधले 11 ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याचे आम्हाला सांगितले आणि यापुढे आणखी सखोल तपास करून पुढील गुन्हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।